अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच बाबासाहेबांना बाबासाहेब बनवणाऱ्या त्यागमूर्ती, करुणामूर्ती तुम्हा 9 कोटी लेकरांची आई माता रमाई यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन आणि यांच्या क्रांतिकार्याला शतशः वंदन। तर आज दिनांक 21/3/2025 आजच्या दिवसापासून आपल्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुद्ध विहार या ठिकाणी 10 दिवसाचं महिलांसाठी उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। तर आज आपला हा शिबिराचा पहिला दिवस आहे। तर उपासिका शिबिर हे काय असतं किंवा उपासिका काय असतात हे आपण या 10 दिवसामध्ये सर्वच गोष्टी जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या अशा केंद्रीय शिक्षिका लाभलेल्या असतात। तर आज आपल्याला ज्या केंद्रीय शिक्षिका लाभलेल्या आहेत त्या आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा अध्यक्ष तथा बोधाचार्य तसेच श्रामणेरी आदरणीय सुनीताताई रोकडे यांचं आपल्याला आजच्या विषयाला मार्गदर्शन लाभणार आहे। तर तत्पूर्वी आपल्या या उपासिका शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय सुनीताताई रोकडे या आदर्शांना आपल्या धूप दीपाने पुष्पाने पूजा करून कार्यक्रमाचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर आपल्या येथे जमलेल्या उपासिकांच्या पैकी काही ज्येष्ठ उपासिका आपल्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय सुनीताताई रोकडे यांचा सन्मान करतील, यांचा आभार मानतील आणि त्यानंतर लगेचच आपल्या पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल। विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो। हाँ ज्यांना शक्य असेल त्यांनी पुढच्यावर बसायचं, शक्य नाही पुढे बसायचं। जिल्हा अध्यक्ष तथा बोधाचार्य आदरणीय सुनीताताई रोकडे यांचं स्वागत। आपल्या काही ज्येष्ठ महिला आपल्या गायकवाड मावशी आणि पुष्पा मावशी आणि तिघीजणी इथं कुसुम मावशी एक आहेत, तुम्ही आणि ताईंचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत। आदरणीय गायकवाड मावशींनी आदरणीय सुनीताताई रोकडे त्यांना पंचशील घालून सन्मानित करावं आणि त्याचबरोबर सर्व उपासिकांनी त्यांचा फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आदरातिथ्य करावं। जय 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 भीम सर्वांना। जय भीम। माझं नाव वृंदावनी सर्जेराव बनसोडे। सर्वांना सविनय जय भीम। जय भीम। मी वंदना दशरथ हवळे, आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी या विहाराची उपासिका। माझं हे पहिलंच शिबिर आहे, उपासिका शिबिर। परत एकदा सर्वांना जय भीम। मी शिल्पा ज्ञानदेव सोनवणे आणि हे माझं पहिलंच उपासिका शिबिर आहे। सर्वांना जय भीम। माझं नाव शीतल आनंदा खंदारे आहे आणि हे माझं पहिलंच शिबिर आहे। काय नाव सांगा? शीतल आनंदा खंदारे। जय
बाळासाहेब गायकवाड आणि हे माझे पहिले शिबिर आहे. माझ्याकडे बघून हां ओके सर्वांना सविनय. माझं नाव पायल प्रशांत गाडेकर. हे माझं पहिलंच शिबिर आहे. सर्वांना सविनय जय भीम. मी पुष्पलता दामोदर नाईक नवरे परिंचे ग्रामपंचायत सदस्य आहे. माझं हे तिसरं शिबिर आहे. हे उपासिका हा उपाशी वा वा तिसरं आहे. यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करा. जय भीम सर्वांना. आधी जय भीम करा की जय सगळे. भीम सर्वांना. मी कुसुम शिंदे. हां पण हे शिबिराला मी पहिल्यांदाच आले. पहिलं पण शिबिर झालेलं आहे तेव्हा होते आणि आताही पहिलंच आहे. जय भीम. माझं नाव कल्पना धम्मपाल तांबे आणि हे माझं पहिलं शिबिर आहे आणि पहिल्यांदाच उपस्थित शिबिराला. मी वंदना भगवान कुचेकर. माझं हे पहिलं शिबिर आहे आणि ह्याचं सगळं श्रेय सुनीताताई यांना जातं. अहो कशाला आणि सुनीताताई कांबळे. आणि विशेष म्हणजे तुमचं पण तेवढंच मोला मला लाभणार आहे मार्गदर्शन. येस येस हा वंदना कुचेकर. सर्वांना जय भीम. माझे नाव अभिलाषा जयपाल यादव आणि हे माझे पहिलं शिबिर आहे. तू कितवीला आहेस सांग पहिलं. मी आता 9वीला आहे. सगळ्यात लहान उपासिका आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करा. माझं नाव मीरा सीताराम आलाटे. अरे जय भीम राहिला. मीरा सीताराम आलाटे आणि माझं हे पहिलं शिबिर आहे आणि हे सुनीताताईमुळं खरं म्हणजे आमच्या घरात घडून आले. माझा सर्वांना जय भीम. जोडाक्षर नाही. माझं नाव रमाबाई किसन खंडारे. हो माझं पहिलं शिबिर. वा 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 चालेल. सर्वांना जय भीम. माझे नाव स्नेहल जयपाल यादव आहे आणि हे माझं पहिलंच शिबिर आहे. वा वा सर्वांना माझं नाव लता गौतम शिवसर आहे. लता गौतम शिवसर माझं पहिलं शिबिर. हां अरे बाबा माझं नाव सपना उपलकुमार खंडारे. माझं पहिलं शिबिर आहे. सगळ्यांचे पहिलेच आहेत. सगळ्यांच्या वतीने सांगितलं का. सर्वांना माझं सविनय जय भीम. माझं नाव मानवा कैलास कांबळे आणि हे माझं पहिलं शिबिर आहे. ओके चला पुढे. जय भीम. माझं नाव उज्ज्वला सुभाष गवई. माझं पहिलं शिबिर. ओके ताई. सर्वांना माझं जय भीम. माझं नाव प्रतिभा राजकुमार वाघमारे आणि माझं हे पहिलं शिबिर आहे. वा प्रतिभा. सर्वांना जय भीम. माझं नाव रश्मी सचिन गायकवाड आणि हे माझं पहिलं शिबिर आहे. वा धन्यवाद ताई सांग. सर्वांना जय भीम. माझा शीला कांबळे. माझं पण पहिलं शिबिर आहे. जय भीम धन्यवाद. जय भीम. हां, जय भारती अनिल वानखडे जिल्हा सातारा तालुका खंडाळा. अरे वा आणि माझं पहिलं शिबिर आहे. वा वा कंटिन्यू करा. जय भीम. नवीन दिसतात. नवीन ताई यांचं नाव लिहा. वानखेडे. सचिन गायकवाड. जय भीम. जयश्री सराजी गायकवाड. हां माझं पहिलंच शिबिर आहे. सांगा. आता इथं बरोबर. सर्वांना जय भीम. ज्योती उमेश मसनखाम हे माझं पहिलं शिबिर आहे. धन्यवाद. सर्वांना माझं सविनय जय भीम. माझं नाव आहे प्रतीक्षा वीरेंद्र कांबळे हां आणि माझे पहिलेच शिबिर आहे. साधे साधे. सर्वांना जय भीम. प्रतीक्षा पल्लवी बाबासाहेब कांबळे हे माझं पहिलं शिबिर आहे. साधे साधे साधे. सर्वांना जय भीम. माझं इंदू मोरे पहिलं शिबिर. सर्वांना जय भीम. मी शीतल भारत सपकाळ जेतून बुद्ध विहारावर संघटक म्हणून काम करते आणि माझे दुसरे हे उपासिका शिबिर. अरे वा वा साध. जय भीम सर्वांना. माझं शांता बालासाहेब चोपडे. माझं दुसरं शिबिर आहे. अरे वा छान छान. सर्वांना जय भीम. माझं नाव मनोरमा गायकवाड. तुमचं कितवं शिबिर आहे. पहिलंच आहे. वा वा. सर्वांना जय भीम. माझं नाव छाया प्रताप धेंडे. माझं पहिलं शिबिर आहे. सर्वांना जय भीम. माझं हे तिसरं शिबिर आहे. नाव नाही. सुनीता श्रीपती कांबळे. गावाकडे देणार आहे ते. आपले सुजाताताई आणणार आहेत. त्यांचं जेव्हा आहे ना तेव्हा ते आणणार आहेत. जय भीम. पुढे पास करा.
लिहिले ना, नाव लिहिलं का? सुरुवात करायची ना. सगळ्यांचं चित्त कसं पाहिजे? मला उलट ह्यांच्याशी खूप जवळ, ह्यांच्या हृदयात जाऊन मला घर करायचं, फ्लॅट द्यायचं तुमच्या हृदयात. किती छान. हो ना, बरोबर आहे ना. ते अडथळे असतात, ते सगळे साधनं जे आहेत ना, विद्युत साधनं, हे अडथळे असतात. मग तो अडथळा नकोय. तर आपण सुरुवात करूयात विषयाला. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना, आचारांना, विचारांना प्रथमतः पंचांग प्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतराव साहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका ममतासागर मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चालणाऱ्या धम्मकार्यश्रीवर वंदन करते. त्याचप्रमाणे संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावले सर, त्याचप्रमाणे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जवंजाळे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे ऑफिसर आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब अर्थात प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या कार्यात देखील त्रिवार वंदन करते. आणि आज या शिबिरासाठी आपण सर्व शिबिरार्थी उपस्थित झालेला आहात. आपणास मला असा शिकवला होता की जे तुम्ही सांगितलं ते आम्ही काय केलं, ग्रहण केलं. आणि ते ग्रहण केल्यानंतर त्याचं आम्ही काय करू, समाजात जाऊन प्रचार आणि प्रसार करायचं काम करू. म्हणजे जे ऐकलं, जे तुम्ही सांगितलं ते आम्ही काय केलं, ऐकलं आणि ते समाजाच्या उपयोगी आम्ही आणू, असं त्या 3 साधूचा अर्थ. दुसरं लिहा, आदिमना दाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. पंचशील सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही? त्याचे अर्थ आणि उदाहरण मी सांगणार आहे. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. झालं? ठीक आहे, झालं लिहून? काय लिहिलं? मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. ओके. तिसरं लिहा, कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. म्हणजेच अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. व्यभिचार ब्रॅकेट मध्ये लिहायचं, अनाचार. झालं? तिसरं लिहून? नाही समजलं? झालं, तिसरं झालं. चौथं लिहा, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. पाचवं लिहा, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादयामि. म्हणजे दारू पिणार नाही किंवा दारू पिणार नाही याची प्रतिज्ञा घेते. तर आपण तसं न लिहिता काय लिहायचं, मी नशिल्या पदार्थांचे सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. झालं लिहून? आता 3 वेळा आपण साधू साधू असं म्हणतोय नाही का? पहिल्या साधूचा अर्थ लिहा, उत्तम, अगदी उत्तम, सर्वोत्तम. सगळ्यांचं लिहून झालं का? आणि फक्त मी काय सांगते तिकडे लक्ष द्या. आता आपण पंचशीलाकडे फोकस करायचा आहे. पंचशील जे तुम्हाला सांगितलं, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. आता पानातिपाता म्हणजे काय? मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही. तुम्ही म्हणताल ताई आम्ही आणतो ना दर रविवारी. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, संडे टू संडे असतं आपल्या घरी नाही का? पण ते पानातिपाता नाहीये. कारण आपण त्यांची हत्या केली का? तो त्यांचा व्यवसाय आहे आणि आपल्याला त्याची आवश्यकता आहे, बरोबर ना? मग पानातिपाता वेरमणी ह्याचा अर्थ नेमका काय आहे? तर पहा, विवाहाच्या प्रसंगी लग्न झालं मोठ्या मुलाचं तर काय करतात? आणि मग त्या देवाला जातात. कुठले त्यांचे कुलदैवत असतील ते सगळेजणच खंडोबाला काही जात नाही, पण काही जण गावाला जाऊन हे सगळं कार्यक्रम उरकून येतात आणि काय म्हणतात, आम्ही काय करून आलो? देव करून आलो. तो देव आणि तो म्हणतोय देव आणि हे म्हणतात देव. है ना?
देवदेव काय करून आलो? देवदेव. तर या देवतांच्याकडे कधी कुठे गेलो, सन्माननीय व्यक्ती असेल, इथं पण लिहितात ना फ्लेक्सवर, बरोबर ना, सन्मानास पात्र असलेले. आता तुम्ही सगळ्या जणी सन्मानास पात्र होता, म्हणून ताईने आपण सगळ्यांनी म्हणून एकमेकींचा सन्मान केला. तर असं समाजामध्ये आपल्याला सन्मानाचं स्थान मिळतं. म्हणून आपण त्या अनाचारापासून अलिप्त राहायची प्रतिज्ञा घ्यायची, जे भगवान बुद्धांनी 3ऱ्या शिलामध्ये सांगितलं. तुम्हाला आम्रपालीची गोष्ट माहितीये का हो? आम्रपाली किती सुंदर देखणी वैशाली नगरीची ती होती. पण ती सुंदर असल्यामुळे काय झालं, राजांनी काय ठरवलं, ती कोण आहे या नगरीची? नगरवधू आहे. नगरवधू म्हणजे काय? ती एक वेश्या आहे, गणिका आहे. आणि म्हणून तिच्याकडे कुणीही तिला भोगणारा माणूस येऊ शकतो. तिला सप्तपदी महाल बांधून दिला. सप्तपदी महालात उंची उंची वस्त्र, दागदागिने सगळं दिलं आम्रपालीला. पण आम्रपाली कुणालाही झुकली नाही, कुणापुढे नमली नाही. ज्यावेळेस आम्रपालीला कळालं तथागत भगवान बुद्ध तिच्या त्या नगरीमध्ये आलेत वैशालीला, तिने काय केलं, त्या जिथं भगवान बुद्ध होते त्या झाडाखाली बसलेले होते आम्रवनामध्ये, तिथं ती गेली आणि तिने काय केलं, भगवान बुद्धांना आमंत्रण दिलं. काय म्हणाली, उद्याचं जेवण माझ्याकडे आहे. आता जे लिच्छवी होते हे पण निघाले आमंत्रण द्यायला. पण हिनी आम्रपालीनी काय केलं, नाही म्हणाले, उद्या माझ्याकडे भगवान बुद्ध येणार आहेत. ज्यावेळेस तथागता स्वागत केलं तिनं, तथागतांचं भिक्खू संघाचं जेवण झालं, त्यानंतर जेव्हा तथागतांनी उपदेश केला आणि तो उपदेश ऐकून ह्या आम्रपालीने जो तिला दिलेला सप्तपदी महाल होता, तिला दिलेले जे अलंकार होते, जो कपडा लत्ता होता, ते सगळं काही दान तिने कुणाला दिलं, भगवान बुद्धांना दिलं. भगवान बुद्ध दान घेत होते का कोणाकडनं? नव्हते घेत. ते म्हणले माझ्या संघाला दान करे. आणि आम्रपालीने आपलं सगळं वैभव होतं ते संघाला दान केलं. आणि काय मागितलं त्याबद्दल? एक चिवर मागितलं. आणि ही एवढी सुंदर सौंदर्यवती जी होती आम्रपाली, तिला गणिका म्हटलं ना, गणिका किंवा नगरवधू, अशा ह्या आम्रपालीने एक चिवर मागितलं आणि ते चिवर परिधान करून तिने तो तिचा सप्तपदी महाल सोडून टाकला. आणि कुठे गेली ती? तथागतांच्या संघामध्ये. म्हणजे ही किती छान कामे सुमिच्छाचाराचं उदाहरण आहे पहा. मी व्यभिचार करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा घेते. माझ्या अंगावर काटा येतोय असं सांगताना सुद्धा. एवढी ती आम्रपाली त्या भगवान बुद्धांच्या प्रवचनाला ती विसरली का? ते प्रवचन काय होतं, ते काय उपदेश होता भगवान बुद्ध, की हे जीवन जे आहे हे नश्वर आहे. जे तरुण पण आहे उद्या ते काय होणार आहे? म्हातारपण येणार आहे ना. प्रत्येक स्त्री काय तरुणच राहते का? बाळ, तरुणपण, प्रौढपणा आणि म्हातारपण, अशा ह्या 4 अवस्था आहेत. ज्यावेळेस तिला कळालं की हे जो देह आहे माझा, हा पण कधी ना कधी काय होणार आहे? संपणार आहे, प्रौढ होणार आहे. हे माझ्या गालावर सगळ्या सुरकुत्या पडणार आहेत, डोळे खोल जाणार आहेत, माझे दात पुढे येणार आहेत किंवा ते पडणार आहेत, माझे केस पांढरे होणार आहेत. ह्या जेव्हा तिचे सगळे हे लक्षात आलं त्यावेळेस तिने आपणच ह्या सगळ्याचा त्याग केला. सगळं जे वैभव तिच्या पायाशी लोळण घेत होतं ते तिने काय केलं, त्याचा त्याग करून टाकला आणि एक चिवर घेऊन ती भगवान बुद्धांच्या संघामध्ये प्रविष्ट झालेली आहे. त्यानंतर 4थं शील आपण पाहूयात. मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधियामि. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. विधायक शीलाचं काय आहे, तर मी नेहमी खरं बोलेल. कारण खोटं बोललं की मग पुन्हा तेच की सगळे काय म्हणतील, काय ते खोटारड आहे, किती खोटारड आहे. समजा मी इथं आले, माझ्या तिथेच असं टिंगरे नगरला बसमध्ये बसते, मी ताईंना सांगितलं नाही मी आले भेकराईच्या स्टॉपवर, आणि मग मला ताईंना माहितीये की टिंगरे नगर ते भेकराई नगर पर्यंत 1 तास लागतो नाही का.
जेव्हा ताईंना कळेल की नाही ताई खोटं बोलल्या, एवढा वेळ लागला नाही का, समजा ढेकळाईनं गेलो तर मी 10 मिनिटात इथं यायला पाहिजे, हे लॉजिक आहे. मग ताईंना किती वाईट वाटेल की काय रोकडे ताई खोटं बोलल्या नाही का. तर जेणेकरून दुसऱ्याच्या मनाला वाईट वाटणार नाही, दुसऱ्याच्या मनाला वाईट वाटणार नाही आणि स्वतःला सुद्धा चांगलं वाटेल असं नेहमी काय करायचं, आपण खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. एक उदाहरण पाहूया आणि पुढचं शिल्प पाहूयात आपण. एक चोर असतो आणि राजा वेषांतर करून माझ्या नगरीमध्ये काय हालचाल चालली जनतेची, प्रजा माझी कशी आहे नाही का, काय करते म्हणून देखभालीसाठी राजा पण वेषांतर करून बाहेर पडलेला असतो. राजाने पाहिलं की एका झोपडीमध्ये दिवा दिसतोय. राजाने झोपडीचं दार वाजवलं. आतून चोर म्हणाला कोण आहे. राजा म्हणाला काय नाही, मी असंच एक वाटसरू आहे, वाटेचा वाटसरू आहे. तो म्हणाला या या आतमध्ये या. कोण म्हणाला, चोर म्हणाला. काय म्हणाला, या आतमध्ये. चोर गेला, राजा गेला आतमध्ये. राजा म्हणला तुझी कसली तयारी चालली, एवढ्या रात्रीची झोपायचं सोडले, तुझी कसली तयारी चालली. तो चोर म्हणाला मी आज चोरी करायला चाललोय. काय म्हणाला, मी आज चोरी कुठे कुठे चोरी करायला जाणार आहे. तर म्हणे राजाच्या दरबारात. अच्छा ठीक आहे म्हणे, तू जा चोरी करायला, पण जे काही तू धन संपत्ती चोरशील त्याच्यातलं अर्ध मला आणून द्यायचं, मी तोपर्यंत इथेच बसतो. चोर म्हणाला ठीक आहे बसा, माझी झोपडी पण सांभाळा. आता चोर गेला राजाच्या दरबारामध्ये. ती जी काही तिजोरी तिथे त्याला दिसली, त्या तिजोरीमध्ये 3 हिरे होते. किती, लक्ष देऊन गोष्ट ऐकायची, कारण तुम्हाला पण पुढे सांगायची ही गोष्ट. माझ्यासारखे केंद्रीय शिक्षक झाले म्हणून म्हणते लक्ष देऊन ऐका. 3 हिरे होते. आता ह्या चोराने थोडा वेळ विचार केला, मला ती व्यक्ती जी माझ्या घरात थांबली आता तिला अर्ध द्यायचे, हिरे आहेत 3, तर आता अर्धे अर्धे कसे काय करायचे. मग तो चोर होता पण प्रामाणिक चोर होता. तो त्यांनी काय केलं, 2च हिरे घेतले. 2 हिरे घेतले आणि तो तिथून पळून आला, परत आपल्या झोपडीत आला. राजाला 1 हिरा दिला की मी 2च हिरे, त्या तिजोरीमध्ये 3 हिरे होते पण मी 2च घेतले, एक तुम्ही घ्या एक मी घेतो, पण हे मात्र कुणाला सांगू नका. राजा म्हणला ठीक आहे बेटा, उद्या तू माझ्याच हातात आहे, मनातल्या मनात. मग राजाने काय केलं, तो 1 हिरा घेतला. राजा त्याच्या दरबारात म्हणजे राजवाड्यात निघून आला. पण त्या आधी तिथं पण एक किस्सा घडला होता. जो राजाचा प्रधान असतो ना, प्रधान, मग प्रधान काय करतो, तो हिरा घेतो, कारण त्याला दौंडी पिटवायची ना दुसऱ्या दिवशी. राजाच्या दरबारामध्ये चोरी झाली तर माझं तर नाव येणार नाही, नाव कुणाचं येईन, चोराचं येईन, कारण चोर 1 हिरा कशाला ठेवल ना. प्रधानाने काय केलं, इथं त्याचं डोकं चालवलं आणि चोर मात्र तो होता, त्याने राजाला तो 1 हिरा दिला, 1 हिरा स्वतःजवळ ठेवला. आता इकडं काय झालं, राजा आला राजवाड्यात. दुसऱ्या दिवशी दवंडी पिटली गेली की माझ्या राजवाड्यामध्ये तिजोरीतून काय झालं, चोरी झालेली आहे. राज्यात दवंडी पिटली ना तर तुम्हाला माहिती आहे सगळेजण येतात तिथं, चोरी येतो, सगळे असतात दरबारात हजर. मग राजा विचारतो की इथे जी चोरी झाली काल राजवाड्यामध्ये, तर 3 हिरे होते तिजोरीमध्ये, 1 हिरा माझ्याकडे आहे, दुसरा कोणाकडे. आता चोराला काय माहिती, हा राजा होता रात्रीचा. बाबा चोर म्हणतो काय आता राजा समोर नाही का. चोर हाल थर कापतो आणि म्हणतो महाराज दुसरा हिरा माझ्याकडे नाही का. ठीक आहे म्हणतो, आणतो दुसरा पण हिरा. दुसरा हिरा चोर नेऊन देतो राजाकडे. ठीक आहे म्हणतो, 2 हिरे झाले, तिसरा हिरा कुठे. सावकार म्हणतो त्यात काय विचारायचं महाराज, दुसरा पण ह्यानेच घेतला असेल पण हा सांगत नाहीये. राजा म्हणाला नाही मला तिसरा हिरा पाहिजे. आणि मग शिक्षाही सांगतो. शिक्षा काय सांगितली असेल राजाने, की जो कोणी मला तिसरा हिरा देईल त्याला मी याच्याही पेक्षा मोठं पद देईल. जरा कौतुकाची शिक्षा होती ते. मग
प्रधान म्हणतो महाराज हा तिसरा हिरा बघा माझ्याकडे. थोडस आमिष दाखवलं ना माणसाला, लालूच नाही का नाही, मग त्याला ते आमिष दिसलं राजाच्या तोंडातून ऐकायला मिळतं. मग तोही खुश झाला प्रधान आणि म्हणतो हा तिसरा हिरा माझ्याकडे. राजा म्हणतो घेऊन येतो पण हिरा. तिसरा हिरा पण आता झाले 3 हिरे बरोबर राजाकडे. राजा चोराला उभा राहायला सांगतो. म्हणतो अरे चोरा तू उभा राहा. चोर उभा राहतो. इकडे प्रधान पण उभाच असतो कारण शेवटी त्यांनीच हिरा दिलेला ना. म्हणतो खरं बोलल्याबद्दल चोर आजपासून प्रधान झाला. खरं बोलण्यामुळं चोर आजपासून या राज्याचा काय झाला, प्रधानमंत्री झाला. आणि जो हा प्रधानमंत्री आहे हा खोटं बोलला, ह्याला माझ्या राज्याच्या बाहेर काढा. तर असं आपण नेहमी काय केलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. सत्यमेव जयते हे आपलं ब्रीद वाक्य आहे सम्राट अशोकाचं. सत्याचा नेहमी काय होतो, विजय होतो. कधी ना कधी सत्य बोलण्याला फळ मिळत असतं. उशीर लागतो पण नक्की त्याचं फळ मिळतं. म्हणून माणसाने नेहमी काय केलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. तुम्ही खोटं बोलला समोरच्याला पण वाईट वाटतं, तुम्हाला पण थोडस मनात खात असतं नाही उगीच मी खोटं बोलले नाही का, खरं बोलून टाकलं असतं बरं झालं असतं. एक खोटं बोललं ना तर 10 वेळा त्याच्या पाठीपाठी खोटं बोलायला लागतं. म्हणून एकदाच काय करायचं, खरं बोलायचं. समजलं? चौथं शील समजलं. मुसावादा वीरमणी सिक्कापदम समाधी आम्ही. मी खोटं बोलणार नाही किंवा खोटं बोलण्यास प्रवृत्त दुसऱ्याला करणार नाही. आणि त्याचं विधायकशील असं आहे की मी नेहमी खरं बोलेल. खोटं बोललं तर तुमच्या डोक्यात कोण दगड घालेल का, खरं बोललं तर नाही. सिगारेट पितो का, नाही पित, पण तरी पण आपल्यामध्ये एक व्यसन लपलेलं आहे. काही महिला तंबाखू खातात, काही मिसरी घासतात. घासतं का कोणी तर मिसरी? हा, मुली ओढतात. पण त्या आताच्या फॅशनेबल मुली आहेत ना, त्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये आईबापांनी 4-5 लाख भरलेले असतात आणि त्या मुली गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहतात. IT वाल्या मुली त्या दारू पण पितात आणि सिगारेटही ओढतात आणि नको नको ते करत बसतात. जाऊ दे, ते रिलेशनशिप ते आपल्याला तिकडे नाही जायचं. आपण 5वं शील शिकतोय. तर आपल्यातल्या काही महिला, आता तुम्ही लावत नाही त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. मिसरी लावू पण नाही, कारण मिसरी लावण्यामुळं एकतर आपले दात काळे काळे दिसतात, पिवळसर नाही का. आणि मिसरीचं जे व्यसन आहे ना ते झिंग आणण्याचंच आहे. पा आपण मिसरी लावलं काय होतं, मिसरी लावल्यावर बरोबर आहे. कोणाला मळमळतं, उलटी होती त्या तंबाखूच्या वासाने. तंबाखू मध्ये निकोटीन नावाचा हा जो घटक पदार्थ आहे त्यामुळे कॅन्सर होतो. पहिली गोष्ट तुमच्यासाठी, कॅन्सर होतो. स्त्रियांच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या तिकडे एक मोठा गोळा तयार होतो आणि मग कॅन्सरवर तो आजार जातो. त्यामुळे आपण मिसरी लावायची नाही. पण ज्या कोणी लावत असेल त्यांना ती तलप येते, तलप माहित आहे ना. आणि मग ती मिसरी लावण्यासाठी त्यांचं काही भागतच नाही. मिसरी लावली, ऐका ताई तुमचं प्रवचन नंतर ठेवू आपण. मिसरी लावली की पटापट स्पीड मध्ये भांडी, मग पोरग मध्ये आली का म्हणजे मला डिस्टर्ब होतोय नाही का. आणि तो बोलत नाही कारण ते इथं ठेवलेलं असतं ना, ते मिसरीचा गोळा इथे ठेवलेला असतो म्हणून त्या बोलत नाही. आणि त्याच्यामध्ये जर पाहुणे आले ना, पाहुणे आल्यावर कशी ऍक्टिंग असते. आता समजा पाहुणे आले आणि ह्या बाईने मिसरी लावलेली असं गृहीत धरा तुम्ही, मग तिची ऍक्टिंग कशी असेल. परत पाणी घ्या, त्यानेच बरं का मिसरी लावणं सगळं. पाणी घ्या, चहा पण तसाच होत, पण ती मिसरी नाही टाकत ती बाई. म्हणजे तुम्ही त्या मिसरीशी एवढं तुमचं नातं जोडता की ती घेतल्याशिवाय तुम्हाला कामच होत नाही. कपडे धुवायला लागणार, सपासप आपटायचे कपडे का, तर ते मिसरी त्यांना पॉवर देते. म्हणजे एवढं त्या मिसरीचं तुमचं नातं तुम्ही काय करता, जोडता. मग तसं करायचं आपल्याला. पोटात कॅन्सरचा आजार घेऊन मरायचंय का,
तर आपण त्या गोष्टीपासून तुम्ही 8 दिवस प्रयत्न करा, नका लावू मिसरी, काही फरक पडत नाही. एकदा तुमच्या शरीराला ती सवय झाली की नाही मी मिसरी लावणार, भांडे घासणार, मिसरी लावणार, कपडे धुणार, मिसरी लावणार, इतर कामं करणार, पण तसं करू नका. करत असेल तर सोडून टाका. कारण आता आपण काय झालंय, परिवर्तनवादी झालेलो आहोत. सगळ्या स्त्रिया परिवर्तनवादी झालेलो आहोत आपण. आपल्याला तिकडे वळायचं नाही. मग दारू पिणारा जो व्यक्ती असेल, काय हे पंचशील सांगितले भगवान बुद्धांनी. जर एखादा माणूस दारू पिला, त्याचं काय होतं, मेंदूवरचा ताबा. मग काय होतं, तो पितो पावशेर आणि बोलतो शेरभर. मैं इधर का डॉन हूं, है क्या कोई, म्हणजे त्याच्याबरोबर लढायला कोण आहे का. पण सगळ्यांना माहिती असतो हा दारू पिलेला आहे, हा बरळतोय, ह्याच्या नादी लागायला नको. बरं चालताना तो कसा चालतो हो ताई, लेफ्ट राईट, तसा तो रस्त्याने चालतो, काय पण बरळतो. बरं दारू पायी ज्यावेळेस तो पैसा त्याचा खर्च करतो, मग त्याचं मुलांच्या फीकडे लक्ष असतं का, नाही. कारण ते दारूच्या व्यसनात काय झालेले असतात, पैसे गेलेले असतात. दारू पिणाऱ्याच्या घरात चोरी कधी होत नाही का बरं, सगळं संसार वाण्याच्या दुकानात, नाही का. दारूसाठी पैसे पाहिजेत म्हणून सगळा संसार वाण्याच्या दुकानात असतो. मग त्याच्या घरी कोण चोरी येईल का चोरी करायला, नाही. आणि दारू पिणारी जी व्यक्ती असते ती कधीच म्हातारी होत नाही का बरं, का. दारू पिणारा जो माणूस असतो तो कधी म्हातारा नाही होत का बरं, कारण दारू पिऊन पिऊन त्याचा लिव्हर खराब झालेला असतो. एक दिवस तो लिव्हर बस्ट होतो आणि त्याचा मग म्हातारपणापर्यंत जगल का. मग तुम्हाला पंचशीलाचा अर्थ कळाला का. आपण दारू इत्यादी ज्यामुळे आपल्याला नशा येईल अशा नशा येणाऱ्या पदार्थांचं सेवन करायचं नाही. मग काय करायचं, तर ह्या सगळ्यापासून आपण अलिप्त राहायचं. दुसऱ्याला तसं शिकवायचं की बाबा रे हे व्यसन चांगलं नाही. समजलं तुम्हाला. आता हे जे पंचशील आहे ना, पंचशील, हे पंचशील भगवान बुद्धांनी कशासाठी दिलंय, तर मानवाला तपासण्यासाठी दिले. जसं आज तुम्हाला ताप आला तर तुम्ही कुठे जाता, डॉक्टरकडे. डॉक्टर काय करतात, कसं तपासतात, थर्मामीटर लावतात ना तुम्हाला इथं, किंवा लहान मुलांना तोंडामध्ये ती नळी ठेवतात थर्मामीटरची, आणि मग त्याच्यामध्ये ते येतं 102 ताप आहे, 103 आहे, 101 आहे, असं थर्मामीटर सांगतो तुम्हाला, पारा दाखवतो ते. तसं जर माणूस चांगला असेल तर काय करतात, हे पंचशिलेचं जे मापदंड आहे ते त्या माणसाला लावतात. माणसाला तपासण्याचं पंचशील काय आहे, मापदंड आहे, थर्मामीटर आहे. माणसाला लावून बघतात, हा प्राणी मात्राची हिंसा करतो नाही, हा चोरी करतो नाही, हा व्यभिचार करतो नाही, हा खोटं बोलतो नाही, हा नशेल्या पदार्थाचं सेवन करतो नाही. मग हा शील संपन्न गुणसंपन्न माणूस ठरला जातो. असं प्रत्येकाने राहिलं पाहिजे, शील संपन्न. कोण राहिलं होतं शील संपन्न, काय उदाहरण आठवते का तुम्हाला, बघा. शील संपन्न व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस विलायतेला शिकायला जातात, काय म्हणतात आपल्या रामूला, रमाईला ज्यावेळेस पहिल्यांदा पत्र येतं बाबासाहेब आंबेडकरांचं, काय म्हणतात आपल्या रामूला, रामू म्हणायचे ना रमाईला, रामू बघ मी इथं आलं मला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी घटना किती पण चांगली लिहिली असली तरी ते चालवणारे जर लायक नसतील तर त्या घटनेचा काही उपयोग नाही. म्हणून घटना चालवणारे म्हणजे जे पदावर आहेत, मोठमोठ्या पदांवर, ती माणसं सुद्धा चांगली असली पाहिजेत.
चारित्र्य संपन्न असली पाहिजेत, त्यांच्यात नैतिकता पाहिजे. कारण धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजेच धम्म. नीतीने चालणारे माणसं पाहिजेत. तर आजचा हा विषय पंचशील, त्रिसरण पंचशील अर्थासह तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर साधू 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 या शब्दाचा सुद्धा अर्थ सांगितलेला आहे. आपण सर्वांनी ते जाणून घेतलेले असेल आणि तुमच्या हृदयात साठवून ठेवा. सगळे विषय अतिशय चांगले होणार आहेत तुमचे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या एवढ्या उंच टेकडीवर आपण चालून आलात, खूप सारे तुम्हाला धन्यवाद देते आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. आपली धम्म भगिनी आयुष्यमाननी सुनीताताई रोकडे. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.